Hi students. Yesterday we have seen find the value of k. आपण कालच्या लेक्चरला k ची व्हॅल्यू फाइंड कशी करायची हे शिकलो. तो क्वेश्चन तुम्हाला म्हटलं सीईटी साठी इम्पॉर्टंट आहे, जेईई साठी इम्पॉर्टंट आहे, थेअरीसाठी 3 मार्क्स इम्पॉर्टंट आहे. त्याच्यातले थोडे आणि एक्झाम्पल्स पुढे मी कंटिन्यू करतोय. हे पहा, फाइंड द के इफ सम ऑफ द स्लोप्स ऑफ द लाइन्स गिव्हन बाय kx² + 8xy + 5y². हा क्वेश्चन फार इम्पॉर्टंट असल्यामुळं मी आणखी एक्झाम्पल्स त्याची घ्यायला लागलेलो आहे, लक्षात घ्या. तर काय म्हणले, सम ऑफ द स्लोप्स ऑफ द लाइन्स गिव्हन बाय kx² + 8xy + 5y² = 0 इज ट्वाइस देअर प्रोडक्ट. ही कंडिशन दिली. कालचंच फॉर्मॅट असणार आहे. लेट m1 and m2 आर द स्लोप्स ऑफ द लाइन्स रिप्रेझेंटेड बाय kx² + 8xy + 5y = 0. हा कालचाच फॉर्मॅट आहे, मागच्याच एक्झाम्पलचा फॉर्मॅट आहे. कंपेअर इट विथ ax² + 2hxy + by² = 0. हे इक्वेशन, ऑक्झिलरी इक्वेशन और इक्वेशन ऑफ द लाइन्स पासिंग थ्रू द ओरिजिन असं असतं. त्याच्याबरोबर ही याच्यातही असणाऱ्या दोन लाईन्स ओरिजिन मधूनच जातात, लक्षात घ्या. याच्यामध्ये असणाऱ्या दोन लाईन्स ओरिजिन मधूनच जातात, म्हणून कंपेअर केलं आपण. a काय असणार आहे बघा बरं आपल्याकडे. a = k twice h = 8 and b = 5. सम ऑफ द स्लोप्स फॉर्म्युला पाठच करून ठेवायला सांगितलं. -2h/b, 2h ची व्हॅल्यू आहे -2h ची व्हॅल्यू 8, b ची व्हॅल्यू 5. m1 m2 प्रोडक्ट ऑफ द स्लोप्स, याचा अर्थ a/b, a मीन्स k, b मीन्स 5. समजते का बघा बरं. आणि मग कंडिशन काय दिली, सम ऑफ द स्लोप्स इज ट्वाइस देअर प्रोडक्ट, मीन्स m1 + m2. काल एक एक्झाम्पल झालेलं आहे, इज ट्वाइस देअर प्रोडक्ट मीन्स m1 m2. प्रोडक्टच्या ट्वाइस आहे अशी कंडिशन मांडायची. हे सगळ्यांना सेम, कसलंही एक्झाम्पल येऊ दे, काही येऊ दे, असंच करत राहायचं, लक्षात घ्या. तर -2h/b = -8/5 इथं व्हॅल्यू ठेवायच्या. -8/5 2 × k/5. तुम्हाला सोप्या आयडिया सांगतो, 5 ला 5 कट होतो, हा 5 डिवाइड असतो, इकडे मल्टिप्लाय जाऊन कॅन्सल होईल, आणि 2 इकडे आहे तो डिवाइड होईल. -8/2 = k, therefore k = -4. हे आन्सर बघा. इतकं सोपं असतंय बघा, आलं का लक्षात. तर हे एक्झाम्पल संपलं. आता दुसरे एक्झाम्पल देतो, फार सोपं असते. पुढे पहा, इफ द स्लोप ऑफ द वन ऑफ द लाईन, इफ द स्लोप ऑफ द वन, दुसरे एक्झाम्पल देतो वेळ थोडंसं. इफ द स्लोप ऑफ द वन ऑफ द लाईन गिव्हन बाय, इफ द स्लोप ऑफ द, असा क्वेश्चन फक्त बदललेला आहे. फाइंड के इफ the slope of the one of the lines given by if the slope of the one of the lines given by 12x² plus kxy minus y² = 0. डिफर y, फक्त काय म्हटले बघा, कंडिशन फक्त चेंज करतात, नेहमीच कंडिशन असं नाहीये. डिफर y7, डिफर बाय 7. काल डिफर बाय 4 चं एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे, लक्षात घ्या. हे डिफर बाय 7. हे बघा, लेट m1 and m2 आर द स्लोप्स ऑफ द लाइन्स रिप्रेझेंटेड बाय द लाइन के. ते इक्वेशन लिहून घ्यायचं. 12x² plus kxy minus y². कंपेअर इट विथ पद्धतीच. a ची व्हॅल्यू 12, twice h ची व्हॅल्यू k, and b value of b is -1. And m1 plus m2 sum of the slopes, that is the -2h/b, -2h. twice h ची व्हॅल्यू k आहे, मायनस हा आहे, लक्षात घ्या. twice h ची व्हॅल्यू k, b means -1. हे आपण मायनस प्लस करून k/1 म्हणजेच k, 1 काय घ्यायची गरज नाहीये. m1 m2 is a/b, a is 12
अँड बी इज -1 मीन्स -12. हे तुम्हाला असं मांडू शकता -12. हा काय -1 डिनॉमिनेटरचा घेतला नाही तर चालतं. कंडिशन काय, फाइंड के इफ द स्लोप ऑफ वन ऑफ द लाइन is differ by slope of the lines differ by 7. if the slope of the lines differ by 7 म्हणजे याचा दोन स्लोप मधला डिफरन्स 7 आहे, लक्षात घ्या. म्हणजे m1 आणि m2 मधला डिफरन्स 7 आहे. म्हणजे कंडिशन दिली तुम्हाला m1 - m2 = 7. आणि काल तुम्हाला एक्झाम्पल मी सांगितले, एक कंडिशन सांगितली ती अशी असते, m1 - m2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू पाठ करून ठेवायचं m1 प्लस m2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4m1 m2. हे लक्षातच ठेवायचं, पाठ करून ठेवायचे. बऱ्याच ठिकाणी यूज होणार आहे, आपल्याला लक्षात घ्या. डिफर म्हणलं तरी येणार आहे, एक थेरम पुढे येणार आहे, त्याच्यात हे येणार आहे. त्यामुळे हे पाठच करून ठेवायचं. m1 - m2 ब्रॅकेट स्क्वेअर. पाठ म्हणजे असं बडा 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 करायचं, 10-12 वेळा करायचं, पाठी लिहून काढायचं, पाठ होते लक्षात. व्हॅल्यू ठेवायच्या 7 स्क्वेअर इक्वल टू m1 प्लस m2 तुमच्याकडे आला k स्क्वेअर आणि 4 इंटू हा -12, हा -12 49 7 स्क्वेअर k स्क्वेअर प्लस 48. हे बघा 48 मायनस प्लस 48 इकडे मायनस केला, 49 मायनस 48 इक्वल टू k स्क्वेअर. Therefore k square equal to 1. Therefore k equal to plus or minus 1. हे त्याचा आन्सर. तुम्हाला जेई साठी विचारतात, जेई साठी जेव्हा विचारतात तेव्हा लक्षात घ्यायचं, हे सगळं काही लिहायचं नाही, हे अजिबात लिखाण करा. डायरेक्ट तुम्ही कुठे यायला पाहिजे, डायरेक्ट तुम्ही a h आणि b, डायरेक्ट हे न लिहिता डायरेक्ट तुम्ही सम ऑफ द स्लोप म्हणले हे लिहायला पाहिजे, प्रोडक्ट ऑफ द स्लोप यायला पाहिजे. डायरेक्ट तुम्ही इथे यायचं या इक्वेशन मध्ये. हे मधलं काही लिखाण करायचं नाही, एवढा वेळ नसतो लिहायला. जेईला एवढा वेळ लिहायला नसतो, सीईटीला एवढा जेव्हा वेळ लिहायला नसतो. डायरेक्ट ह्या एवढं प्रॅक्टिस झालं पाहिजे, तुम्ही इथं यायचं, इथून डायरेक्ट व्हॅल्यू ठेवा, एवढंच कॅल्क्युलेशन तुम्ही करायचं आहे आणि तुम्हाला तो आन्सर मिळणार आहे. लक्षात घ्या. समजलं तुम्हाला. आता मी पुढचा क्वेश्चन घेतो बघा. इफ स्लोप ऑफ द वन ऑफ द लाइन्स गिवन बाय 4x स्क्वेअर प्लस kx प्लस y स्क्वेअर, 4x स्क्वेअर प्लस kxy प्लस y स्क्वेअर, 4x square plus kxy plus y square is 4 times the other, is 4 times the other. असे एक्झाम्पल आहे. 4x square plus kx plus y square is 4 times the other. किंवा कधी कधी exceeds the म्हणतात, त्याचा वेगळा अर्थ आहे, ते नंतर सांगेल. हे पुन्हा हे असंच हे लिहून घ्यायचं, 4x square kxy plus y square. Compare it with ax square plus twice hxy plus by square equal to 0. a ची व्हॅल्यू तुमच्याकडे 4 आहे, twice h k आहे, b ची व्हॅल्यू +1 आहे. त्यामुळे m1 प्लस m2 होणार मायनस twice h by b मीन्स काय होते बघा बरं, तुमच्याकडे -k by -1 +1 ना, इथं +1. therefore it is the answer only -k will इथं. m1 into a by b means 4 by 1. इथं काय होईल तुमचा 4 by 1 means 4 only. आता त्यांनी प्रश्न तुम्हाला सांगितलेला आहे की वन ऑफ द स्लोप्स, काय क्वेश्चन आहे बघा, इफ द स्लोप ऑफ द वन ऑफ द लाइन्स गिवन बाय इज 4 टाइम्स द अदर मीन्स एकीचा स्लोप दुसरीच्या 4 टाइम्स आहे. एकीचा स्लोप दुसरीच्या कसा आहे 4 टाइम्स आहे. मीन्स m1 इक्वल टू 4 टाइम्स m2. ही कंडिशन महत्वाची आहे. तुम्हाला ही कंडिशन जी आहे ना, ही तुम्हाला समजली पाहिजे. कंडिशन एकदा का तुम्हाला समजली ना की एक्झाम्पल अवघड नाही. लक्षात घ्या. आले का लक्षात. आणि मग इथं पहा, तर एक्झाम्पल ह्या तसंच m1 प्लस m2 हे तयार केलं आणि मग आता ही व्हॅल्यू इथं ठेवायची. जिथे m1 आहे तिथं 4m2 ठेवायचं. देअरफोर m1 च्या ठिकाणी 4m2 ठेवतो. 4m2 प्लस m2 इक्वल टू -k. इथं -k आहे. मीन्स 5m2 इक्वल टू -k बाय 4. -k बाय -k आणि हे पुढची स्टेप करूया 5.
m2 इक्वल टू मायनस के बाय 5. आता इथं पुट आउट करूया. m1 च्या ठिकाणी पुन्हा एकदा 4m2 इंटू m2 इक्वल टू 4. इथं व्हॅल्यू ठेवायची आहे 4m2 स्क्वेअर. तसं म्हणूया अगोदर एकदा 4 कॅन्सल होऊन जाईल. m2 ची व्हॅल्यू ठेवतो मायनस के बाय 5 होते. हे काल एक्झाम्पल घेतलेलं आहे. आणखी एकदा झालं पहा के स्क्वेअर बाय 25 इक्वल टू 1 के इक्वल टू 25. देअरफॉर के इक्वल टू प्लस ऑर मायनस 5. लक्षात घ्या एक्झाम्पल वेगळी काहीही नसतात. एक्झाम्पल वेगळी नसतात. एक्झाम्पल तीच असतात. लक्षात घ्या फक्त कंडिशन बदलली जाते एवढं लक्षात घ्या. आता समजा तुम्हाला असं विचारलं याच्यामध्ये जर क्वेश्चन असा विचारला द डिफरन्स बिटवीन द स्लोप्स ऑफ द लाईन. कधी कधी डिफरन्स बिटवीन द म्हणतात म्हणजे डिफर बाय न म्हणता काय म्हणतात डिफरन्स बिटवीन. त्याचा अर्थ तोच m1 मायनस m2 इक्वल टू 4. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पाठ काय करायचं आहे लक्षात घ्या. m1 प्लस m2 हे एवढं पाठ करायचं आहे थेरीसाठी. आणि m1 प्लस डायरेक्ट तोंडी माहित पाहिजे. m1 प्लस m2 म्हणजे सम ऑफ द स्लोप इज मायनस ट्वाइस h बाय b अँड प्रोडक्ट ऑफ द स्लोप इज द a बाय b. हा फॉर्म्युला मात्र तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. आता प्रश्न असा आहे की हे जी इक्वेशन्स आहेत किंवा हे जी इक्वेशन्स आहेत हे इक्वेशन आहे हे इक्वेशन आहे ह्या दोन्ही इक्वेशन मध्ये 3 टर्म्स आहेत. लक्षात घ्या मी काय सांगतो. या काही इम्पॉर्टंट गोष्ट सांगतात की 3 टर्म्स आहेत. एक्स स्क्वेअरची टर्म आहे वाय स्क्वेअरची टर्म आहे. एक्स स्क्वेअरची टर्म वाय स्क्वेअरची आणि hxy ची टर्म आहे. तीन टर्म आहेत. म्हटलं एक्स स्क्वेअरची टर्म वाय स्क्वेअरची टर्म एक्स वायची टर्म. एक्स स्क्वेअरची टर्म वाय स्क्वेअरची टर्म आणि एक्स वायची टर्म. तीन टर्म्स आहेत म्हणले की दॅट इक्वेशन मस्ट कंटेन्स 2 लाईन्स विच आर पासिंग थ्रू द ओरिजिन. लक्षात ठेवायचं विच आर पासिंग थ्रू द ओरिजिन. एवढं लक्षात आलं का. तर एवढं जर लक्षात आलं असेल तर हा मुद्दा जो आहे हा मुद्दा तुमचा हा जो पॉईंट जो आहे हा पॉईंट तुमचा इथं संपतो आहे. म्हणजे फाइंड द व्हॅल्यू ऑफ केचा. आता तुम्हाला काही याच्या पुढचा जो मुद्दा आहे किंवा याच्यातला जो पॉईंट जो आहे तो पॉईंट तुम्हाला काय करायचं तर कंडिशन्स फाइंड करायचं की कोणत्या कंडिशनला काय कंडिशन फाइंड करायचे असतात. की अशी कंडिशन शोधा की त्या कंडिशनला या स्लोप मध्ये काहीतरी रिलेशन असणार आहे. कोणतं तर रिलेशन असणार आहे हे तुम्हाला फाइंड करायचं असतं. आणि तो जो काही कंडिशन आहे ते आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. ओके तर एवढाच पाठ आजच्या लेक्चरला आपण पाहू.